हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण DNA रिप्लिकेशन बघितलं होतं, ते मी त्याचं सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल बघितलं होतं. आणि आज आपण त्याचं एक्सपेरिमेंटल कन्फर्मेशन बघणार आहे. म्हणजे तो कसा एक्सपेरिमेंट केला गेला, कसं सायंटिस्टना कळालं, कसं लोकांना कळालं की जो DNA आपला सेमी कन्झर्वेटिव्ह आहे, म्हणजे 50% आईबाबांची मेहनत असते आणि 50% तुमची मेहनत असते. हे कशावरून कळालं आपण हे बघणार आहे. ठीक आहे. सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन. एक स्टँड कसा आहे, जुना आहे, जो कन्झर्व्ड केला आहे कुणाकडून, पेरेंट्सकडून. आणि जो दुसरा स्टँड आहे तो कसा आहे, न्यूली सिंथेसाइज, तुमची मेहनत आहे. ते आपण म्हणू शकता की जो ओल्ड आहे, जो कन्झर्व्ड आहे, म्हणजे तुमच्या आईनं दबा करून दिला आहे, वडिलांनी फी भरली आहे. आणि हा जो अदर स्टँड, जो न्यूली स्टँड तयार झाला आहे, तो कसा आहे, तुमची स्वतःची मेहनत आहे. आणि ह्याने मिळून काय केलं, तुमची एक्झाम क्वालिफाय झालेली आहे. म्हणून आपण याला काय म्हणतो, सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल म्हणतो. ठीक आहे. एक्सपेरिमेंटली कुणी प्रूफ केले, मॅथ्यू मेल्सन आणि फ्रँकिंग स्टॅननी 1958ला. तुम्हाला CETला वगैरे विचारलं जाऊ शकतं. कशाने एक्सप्लेन केलं, इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रॅडियंट सेंट्रिफ्युगेशन. सेंट्रिफ्युगेशन म्हणजे आपलं जसं मिक्सर असतं ना, ते आपण पाणी आणि आपलं जे काय ते घालतो आणि पण ते बटन फिरवतो आणि ते मिक्सर होतं बघा. त्याच्यामुळं काय होतं, पाणी आपलं थोडंसं वर राहिल्यासारखं होतं आणि जे काही जे आपलं सॉलिड आहे सगळं खाली राहतं. ह्यासुद्धा डेन्सिटी ग्रॅडियंट होतं, तेच आहे. आता त्यांनी काय केलं होतं, आता ते आपण बघूया. त्यांनी काय केलं होतं, मेल्सन आणि स्टॅनली, त्यांनी इकोलाय घेतला होता. त्यांनी काय केला होता, इकोलाय बॅक्टेरिया घेतला होता. आता इकोलाय बॅक्टेरिया आपल्याला माहिती आहे. आता ते इकोलाय बॅक्टेरिया घेतला आणि त्याला पहिल्यांदा, म्हणजे त्याच्यासाठी आपण काय म्हणू शकतो की त्यांनी 2 नायट्रोजन आयसोटोप्स वापरले. एक तर N14 आणि एक N15. इथपर्यंत कळालं. त्या सायंटिस्टनी इकोलाय बॅक्टेरिया घेतली आणि त्या इकोलाय बॅक्टेरियामध्ये नायट्रोजन वापरण्यासाठी त्यांनी 2 नायट्रोजनचे आयसोटोप घेतले. आधी त्यांनी काय केलं, तुम्ही तो बघू शकता. एकच मिनिट, मी तुम्हाला इथंच एक्सप्लेन करते. इकोलाय त्यांना अशी एक प्लेट असते बघा, तुम्ही आता कधी लॅबमध्ये वगैरे गेला असं काचेची छोटीशी प्लेट असते, त्याला आपण म्हणतो पेट्री डिश. इथं जाऊन त्यांनी काय केलं, हे इकोलायला कल्टिवेट केलं. पण ह्यानी इथं काय घातलंय, ह्यानी इथं नायट्रोजनचा सोर्स घातलाय N15. म्हणजे त्यांनी काय केलं, नायट्रोजनचा एक आपण म्हणू शकतो की न्यूट्रॉन वाढवलेला आहे. त्याचं काय झालं, N15 झालेला आहे. मग आता हा इकोलाय, जसं आपल्याला माहिती आहे की एक स्ट्रँड त्याचा ऑलरेडी DNA आहे. त्याचा ऑलरेडी DNA आहे. हा काय झाला, आता डिवाईड झाला. हा एक स्ट्रँड, हा एक स्ट्रँड. आता ह्याच्यापासून नवीन एक DNA तयार होणार आहे. आता हा जो DNA तयार होणार आहे, नायट्रोजन पाहिजे की नायट्रोजनस बेस ह्यासुद्धा असणार आहेत. हे नायट्रोजनस बेस कुठनं येणार, हे N15 कडनं येणार. कळायला लागलं की कन्फ्यूज व्हायला लागलं आहे. परत एकदा सांगते तुम्हाला. ठीक आहे. इकोलाय घेतला आपण, समजा हा एक इकोलाय घेतला, हा वाला आपण एक इकोलाय घेतला, ह्याचा हा तर DNA आहे. आता ह्या बॅक्टेरियाला काय करायचं आहे, DNA रिप्लिकेशन करायचं आहे. त्यामुळे त्याचं काय झालं, हे सगळे ब्रेक झाले बॉन्ड. हा एक इकडे गेला आणि हा एक इकडे गेला. ठीक आहे. हे झालं त्याचं पेरेंटकडनं आलेलं आहे. आता ह्याला स्वतः अजून काय करावं लागणार, 2 स्टँड तयार करावे लागणार आहेत. मग आता 2 स्टँड तयार करायला, भिंत बांधायला विटा पाहिजेत का नकोत. विटांशिवाय तुमची भिंत बांधली जाणार आहे, दगडांशिवाय तुमची भिंत बांधली जाणार. तुम्ही म्हणाल की मॅडम मी दगडाची भिंत बांधणार आहे. दगडाशिवाय भिंत बांधली, त्या सामानाशिवाय तुमची भिंत बांधली जाणार आहे का, नाही. त्यामुळे इथं आपण विटा कुठल्या वापरायला लागलो, N15च्या वापरायला लागलो. त्यामुळे इथं जो नायट्रोजनस बेस आहे तो कसा असणार आहे, N15चा असणार आहे. ते तुम्ही बघू शकता की त्याला काय केलं, N15 वाला DNA त्यांना मिळाला. इथं पहिल्यांदा आपण म्हणू शकतो की N15 दिल्यावर मग त्याला 20 मिनिटं ठेवली, कशात, N14मध्ये. आता ह्यानं ग्रो केला, आपण म्हणू शकतो की N15 इथं आलं. हे जे तर लाल लाल मी तुम्हाला काढलं आहे, या सगळ्यांमध्ये आपण म्हणू शकतो N15 आहे. आता ह्याला काय केलं, ह्याला काढून अशा एका डिशमध्ये घातलं जिथं N14 आहे. इथंपर्यंत कळालं का, कन्फ्यूज झालं बाळांनो तुम्ही. आधी आपण त्याला काय केलं, N15 दिलं, त्याला खायला काय दिली, हे दिलं,
N15 दिलं, त्यानं काय केलं, N15 घेऊन त्यानं DNA तयार केला. हे तुम्हाला दिसतंय, त्यानं काय केलं, N15 घेऊन तयार केलं. त्याला आता मग उचलतोय आणि कुठं घालतोय, N14 मध्ये घालतोय की आता हे तुला वापरायचं आहे. आता हे जे तयार झालं हे ब्लूवालं, आता हेच आपण बघूया. एक असं एक होणार आणि एक पर्पलवालं एक होणार. हे सुद्धा तसंच होणार, एक पर्पलवालं होणार, एक ब्लूवालं होणार. आता इथं वेगळाच आला आहे, कुठला, N14. आता इथे N14 तयार होणार, हो की नाही. त्यामुळे तुम्हाला इथं कसं दिसायला लागलं, एक N15 दिसायला लागला, एक N14 दिसायला लागला, दिसायला की नाही, एक N15 एक N14. इथं पण तेच झालं आहे बघा. हा जो रेड कलर आहे हा इथं गेला आहे, आणि एक नवीन स्टँड तयार झाला आहे, तो वाला कुठला, म्हणजे N14. कळायला लागलं की कन्फ्यूज झाला आहे. आधी आपण त्याला फक्त N15 दिलं, त्याने N15 घेऊन DNA आपला पूर्ण तयार केलेला आहे. आत्ता प्रॉब्लेम काय झाला आहे, आपण त्याला कशात काय काय दिलं खायला, नायट्रोजन सोर्स काय दिला आहे, N14 दिला आहे. त्यानं जे काय अवेलेबल होतं ते घेतलं आणि त्याचं N2 बेसिस तयार केले, आणि ते काय झालं आता इथं फॉर्म व्हायला सुरू झालं. आता परत तुम्ही काय केलात, त्याला अजून 20 मिनटं ठेवलात, म्हणजे 40 मिनटं ठेवलात. आता हे परत काय होणार, हा ग्रीन असा येणार. तुमचा आता हेच कलर घेऊन आपण बघूयात. हा एक ग्रीन, हा तुमचा रेड. आता हे परत डिवाइड होणार, ग्रीन इकडं जाणार आणि रेड इकडं जाणार. आता हे रेड काय होतं, N15 आहे, हे N15 आहे, हे N14 आहे. तुम्ही आता काय केलं आहे, परत ह्याला N14 मध्येच ठेवलं आहे. त्यामुळे आता इथं हे ग्रीनवालं काय करणार, परत ग्रीन एक तयार होणार, N14 N14. आता इथं काय होतं, हे रेड होतं N15 वालं जो आपला आधीचा होता, आणि त्याच्यापासून नवीन काय तयार झालं, हे N14 तयार झालेलं आहे. कळालं तुम्हाला. मग इथं काय आलं आपल्या बाळांनो, N14 आला इथं कंप्लीट, इथं N14 N15 आला आहे, जसं आपला इथं आला आहे, आणि हे N14 N15 शेवटी आपला N14 आला आहे. तुम्ही बघू शकता. आधी इकोलाय घेतला, त्याला खायला फक्त N15 दिलं, N15 घेऊन त्या बिचाऱ्याने काय केलं, DNA तयार केला. आता तुम्ही त्याला उचलताय आणि कुठं घालताय, N14 मध्ये घालताय. मग तो DNA घेऊन, तो नायट्रोजनस बेस घेऊन काय करायला लागला, आपला DNA तयार करायला लागला आहे. त्याला अजून तुम्ही तेवढाच वेळ ठेवलात, त्यानं काय केलं, अख्खाच्या अख्खा वेगळा DNA तयार केलेला आहे. जर पूर्णपणे आई वडिलांसारखं असतं तर N15 तुम्ही याला N14 मध्ये घाला, N13 मध्ये घाला, N12 मध्ये घाला, कशातही घाला, ह्यानं आपली जागा सोडली नसती. पूर्णपणे N15च तयार झाला असतं जर आपण 100% आई वडिलांसारखे असतो तर. ठीक आहे. म्हणूनच आपण काय आहे, आईवडिलांपेक्षा वेगळे आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, सेमी कन्झर्वेटिव्ह. एक स्टँड तो आपला आईबाबांचा घ्यायला लागला. इथं बघू शकता तुम्ही, एक स्टँड त्यानं आईबाबांचा घेतला आणि एक स्टँड त्यानं स्वतः नवीन तयार केलेला आहे. इथं पण एक स्टँड आईबाबांचा घेतला, एक स्टँड नवीन तयार केला आहे, एक स्टँड आईबाबांचा घेतला, एक स्टँड नवीन तयार केला आहे, एक स्टँड आईबाबांचा घेतला, एक स्टँड त्यानं नवीन तयार केला आहे. इथं सगळीकडे त्यानं स्वतः एक एक तयार केलेलं आहे, म्हणून आपण याला काय म्हणतोय, सेमी कन्झर्वेटिव्ह म्हणतो. इथं त्यांनी तेच एक्सप्लेन केलं आहे सगळं. ठीक आहे. प्रूफ काय केलं, DNA रिप्लिकेशन सेमी कन्झर्वेटिव्ह आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट तो म्हणजे काय, प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन सिंथेसिस म्हणजे आपल्याला प्रोटीन तयार करावं लागेल. आता प्रोटीन तयार करायचं आहे म्हटलं DNA पासून आधी काय तयार करावं लागेल, RNA, आणि RNA पासून प्रोटीन. जसं तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल, डॉक्टर का म्हणायला लागले, कारण बायोलॉजी शिकवायला लागले म्हणून, तुम्ही इंजिनियर वगैरे पण होऊ शकता, तुमचं हे आहे ते. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागणार आहे बाळांनो, 11वी 12वी HSC पास व्हावी लागणार आहे. इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, काही व्हा, HSC आधी पास व्हावे लागणार आहे. आणि काय व्हावं लागणार आहे, तुम्हाला ज्युनियर कॉलेज कंप्लीट करावं लागणार आहे. त्याच्याने तुम्हाला नीटची परीक्षा द्यावी लागणार आहे. नीट, IIT, JAM, CET वगैरे काही असेल ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि मग फायनली तुम्ही काय होणार आहे, डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा तुम्हाला काय व्हायचं तुम्ही ते होऊ शकताय. तसंच DNA पासून जर प्रोटीन तयार व्हायचं असेल तर आधी काय तयार करावं लागणार आहे, mRNA. मग DNA टू mRNAच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्स्क्रिप्शन. आणि mRNA टू पॉलिपेप्टाईडच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. मग आता ह्याच्यात तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर एक ट्रिक आहे. इथं बघा, हे तर P आहे का, इथं ज्याच्यात P आहे, मी परत एकदा सांगते, ज्याच्यात P आहे तो प्रोटीन सिंथेसिस तयार करत नाही.
इथपर्यंत कळालं. ज्याच्यात पी आहे तो प्रोटीन सिंथेसिस तयार करत नाही आणि ज्याच्यात पी नाही आहे तो प्रोटीन सिंथेसिस तयार करतो. उलटे लक्षात ठेवायचं. ट्रान्स्क्रिप्शन पी आहे, प्रोटीन सिंथेसिस तयार करणार नाही, म्हणजे डिरेक्टली करणार नाही. आणि ज्याच्यात पी नाही आहे तो प्रोटीन सिंथेसिस करणार. कळालं. आणि ह्यालाच आपण काय म्हणतोय, सेंट्रल डोग्मा. फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन कुठून, DNA पासून RNA पर्यंत ते प्रोटीनपर्यंत. आता जी इन्फॉर्मेशन DNA मध्ये आहे तीच इन्फॉर्मेशन प्रोटीनमध्ये जाणार आहे. जी इन्फॉर्मेशन DNA मध्ये तीच इन्फॉर्मेशन RNA मध्ये जाणार आहे. म्हणजे इथं त्यांनी काय सांगितलं, इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू RNA टू प्रोटीन आपण काय म्हणणार आहे, सेंट्रल डोग्मा म्हणणार आहे. इथपर्यंत काय आलं, ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. ठीक आहे. यालाच आणि कोणी सांगितलं, FSC क्रिक 1958. ही कन्सेप्ट कोणी सांगितली होती बाळांनो, रेट्रोव्हायरस. आणि आता ह्याच्याबरोबर उलटी गंगा बहती आहे. तसं mRNA पासून आपण काय म्हणू शकतो, DNA तयार होतो. म्हणजे RNA पासून जिथे DNA तयार होतो आपण काय म्हणतो, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. गाडी रिव्हर्स चालली आहे कशाची, ट्रान्स्क्रिप्शनची. म्हणून आपण काय म्हणणार, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. कुणामध्ये दिसतं, रेट्रोव्हायरस. एड्समध्ये काय होतं बाळांनो, RNA म्हणजे एड्स व्हायरस आपला त्याचा जो RNA आहे तो असा मॉडिफाय करतो की आपला DNA सारखा होतो तो. आणि ज्याला आपण ते कुणी दिले, टेमिन आणि बेलेटमोरने दिले 1970. इथपर्यंत लक्षात आलं. इथपर्यंत काय डाऊट आहे बाळांनो तुम्हाला. त्याच्यानंतरनं अकॉर्डिंगली RNA डिपेंडेंट DNA पॉलिमरेज सिंथेसिस DNA फ्रॉम RNA. आता इथं RNA डिपेंडेंट DNA पॉलिमरेज म्हणजे RNAवर डिपेंडेंट आहे DNA पॉलिमरेज. mRNA पासून DNA तयार व्हायला लागला आहे. DNA तयार कोण करणार आहे, DNA पॉलिमरेज. कुणाची मदत घ्यायला लागला आहे, RNAची. म्हणून तर काय म्हटलं आपण, RNA डिपेंडेंट DNA पॉलिमरेज. ते ट्रान्स्क्रिप्शन वगैरे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे. हा छोटासा व्हिडिओ मला करायचा होता. आपण ट्रान्स्क्रिप्शन कारण खूप मोठा आहे, ह्या व्हिडिओमध्ये नाही होणार, त्याला एक स्पेशल व्हिडिओ करावा लागेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखवेन. ठीक आहे. थँक्यू.